one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीव्ही चॅनल्स पर. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं निशाण फडकवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. विरोधाची खिंड लढवायला सज्ज असणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांना कौतुकाची सलामी देणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी आणि खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. आणि मंडळी, त्याच बरोबर एक खास व्यक्ती आज आपल्या जत्रेला सरप्राईज भेट देण्यासाठी आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. क्रिकेटच्या मैदानावरील वादळ अशी ओळख असलेले तडाखेबाज फलंदाज, आपल्या बॅटच्या साहाय्यानं मैदानावर धावांचे विक्रम रचणारे, 1983च्या भारतीय क्रिकेट विश्वचषक विजयी संघातील महत्त्वाचे मानकरी आणि भारतीय क्रिकेटमधील पुढील अनेक पिढ्या घडवणारे मार्गदर्शक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रीयुत संदीप पाटील सर यांचं. आणि आनंदाची बाब म्हणजे त्यांच्याबरोबर आज इथे या कार्यक्रमात उपस्थित आहेत त्यांचे चिरंजीव, सुप्रसिद्ध अभिनेते चिराग पाटील आणि त्यांची कन्या रियाना पाटील. सर, तुम्ही हास्य जत्रेचे चाहते आहात हे आम्हाला कळलं आणि ही बाब अतिशय आनंद देणारी आहे. तर मी तुम्हा तिघांनाही विनंती करते की तुम्ही हास्य जत्रेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी कृपया स्थानापन्न व्हावं. थँक्यू. मंडळी, एका कलाकाराच्या घरात चालली आहे शिफ्टिंगची लगबग. चला बघा यात आपल्या हाती काय काय लागतंय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. ट्रॉफी, चायनीज प्लेट्स, पुस्तकं राहिलेली आहेत. पुस्तकं करायची आहेत तुम्हाला? हां, पण झालेली आहेत. छान, सगळं झालेलं आहे, टेन्शन नाही. वा, उत्तम. हे वाक्य फक्त ते करा. हां, राहिलेली ते पडेल हाताला लावली सेलो टेप. ताटं बाहेरच राहिली. काय पसारायचं हे करायचं. पसारेच आपण करू ते करतात. हा बॉक्स इथे ठेवायचा. मध्ये नको नाचूस ईशा. काम करा, ईशा, हा माझ्या डोक्यावर ठेवा, मी खाली नेऊन ठेवते. ए बाहुबली, काय कुठे जाणार आहेस घेऊन तू? हा, तू का करणार आहेस हे सगळं? खाली टेम्पो आलाय ना. अगं टेम्पो आलाय त्यासाठी माणसं, पण ही कशासाठी आली आहेत माणसं मला सांग? तुझ्या आईची भिशी उघडणार आहे का आज? तर त्याच्यासाठी एवढं नका हसू. नवरा बायकोत भांडणं लागतील एवढं नका हसू. हसका जो हसका उसकाच दात दिसता. हसो नका. ईशा एकदम घाबरवू नकोस त्यांना. थांब, त्यांना त्यांचं काम करू दे. झालेलं आहे तुमचं हे सगळं करून. ताटं पण नंतर हे करून ठेवा. ओके, चल. ईशा, मी एवढं काहीच बोललो नाही तुला. काय रडण्यासारखं काय झालंय? माणसं आहेत घरात. ईशा काय रिकाम वाटतंय हो घर. 8 वर्ष राहिलोय आपण. खूप आठवण येणार या घराची. बरोबर आहे. पण आता नेहमी तूच म्हणायचीस ना की घर छोटं पडतं, 1 BHK छोटा पडतो. आता मोठ्या घरात चाललोय, आता खुश राहा ना. हा, ओ नीट ठेवा ते. ठेवता येतं. या सगळ्या महत्वाच्या मौल्यवान गोष्टी आहेत. मौल्यवान म्हणजे तुम्हाला वाटेल मौल्यवान म्हणजे ईशा. पैसे जास्त असं नाहीये. ते मेमरीज असतात ना. आमच्या खूप आठवणी आहेत त्या गोष्टींना घेऊन. आरामात. ईशा, तुला सगळं नीट बांधलंय. बांधता येते, तू का करतेस सगळं? ईशा तू नको हलूस. तू एका जागेवर बस बरं. काय बस? बाईचं आयुष्य असं नसतं. रांधावाडा, उष्टी काढा हेच करावं लागतं आम्हाला. तुमच्यासारखं बसून नाही चालत आम्हाला असं. ईशा, आठवड्यातले 4 दिवस आपण झोमॅटोवरनं जेवण मागवतो. तू कधीच रांधा वाढला नाहीस किंवा उष्टा काढला नाहीयेस. तुमची हौस असते ती बाहेरचं खायचं.
हे काय आहे बघा. ईशा हे तुम्ही बांधलंय ना नीट? त्यांनी बांधलंय. हे ना अगं ईशा खोललंच कसा ईशा हे काय आहे? ईशा रॅप केलं होतं हे त्यांनी. काय आहे? तुम्ही काय बांधलंय तुम्हाला माहिती पण नाहीये. माहिती पाहिजे ना काय बांधतोय आपण. असं काय पण बांधलं तर तुम्ही चुकीचं म्हणजे तुम्ही प्रोफेशनल आहात मला माहिती आहे, ईशा. पण तुम्ही नीट लक्ष ठेवून बांधायला पाहिजे. हे पण बघा त्यांनी बांधलंय. महत्वाची गोष्ट आहे ही हो, खूप. ईशा, पण त्यांना दाखवायला लागेल ना काय कशाला बांधतायत ते. हे बघा सगळं केलंय त्यांनी ईशा. एकांकिकेसाठी मिळालेली यांना ट्रॉफी. खूप प्रेम आहे यांचं एकांकिकांवर, या ट्रॉफीवर. माझी ट्रॉफी आहे. मी कॉलेजमध्ये असताना एकांकिका करायचो तेव्हाची ट्रॉफी मला मिळाली. पण तू कशाला खोललंस ते? त्यांना दाखवायची होती मला. अरे मी पण एकांकिका करायचो. आम्ही खूप एकांकिका मारल्या पण मला कधी ट्रॉफीच नाही मिळाली. का? मी टेपया होतो ना, म्युझिक करायचो. हो मी ऐकलंय तुमच्यासारख्या लोकांच्या जीवावर हे नागोबे मोठे होतात ना. ए ईशा, यांना मिळत नाही काही. तुम्ही लोक मोठे फेमस होता. नागोबे असा शब्द नाहीये मुळात. आणि मोठे होतो त्याच्या जीवावर मोठा झालोय मी. तो MD कॉलेजचा, मी कीर्ती कॉलेजचा, वेगवेगळ्या ठिकाणी एकांकिका तुम्हाला करायचो. कसं माहित? ते महत्वाचं नाहीये. तू अचानक लॉजिक नको शोधू. तू महत्वाचं काय तू लक्षात घे. ट्रॉफी कशाला हातात घेतलीस? त्यांनी रॅप केलेली तू खोललीस. दे त्याला ती व्यवस्थित. तुमची लाडकी ट्रॉफी हो म्हणून ठेवून द्या. ठेवून द्या. ईशा, ती माझी महत्वाची ट्रॉफी होती ईशा. झेलली का नाही तुम्ही? झेलली का नाही पटकन? मी तुमच्याकडे टोपी आहे म्हणून टाकली ना. अरे मग टोपी आहे म्हणजे तो काही क्रिकेट खेळतो का? प्रत्येक टोपी घातलेला माणूस क्रिकेट खेळायला चालला असं असतं का? मला नाही वाटलं सर, ॲक्च्युली मी क्रिकेट खेळायचो पण आमच्याकडे ना ट्रॉफीने नाही खेळायचे, बॉलने खेळायचे. म्हणजे बॉलने चांगलं खेळल्यानंतर मग ट्रॉफी द्यायचे घरी न्यायला, पण ट्रॉफीने खेळल्यानंतर बॉल नाही द्यायचे घरी न्यायला. वेगळंच होतं तुमच्याकडे. वेगळी तू आहेस. कशाला मरायला ट्रॉफी फेकलीस त्याच्याकडे? मी दाखवत होते हो फक्त. सॉरी ना. आता काय अरे याला अर्थ आहे का? हा? यांच्या गुरूंनी दिली होती ट्रॉफी. मग त्याला कशाला सांगतेस? सर आता हे परत रॅप करू का टेम्पोमध्ये टेकू म्हणून वापरू? रॅप कर. रॅप कर म्हणजे बांध. नीट ठेवा हा, ते खूप महत्वाचं आहे. सांगू आमचं- राहू दे. माहिती आहे त्यांना त्यांनी महत्वाचं आहे. चांगलं रॅप केलं होतं ते मी दाखवायला उघडलं. तुला गरजच काय ते करायची मला कळत नाही. त्यांनी व्यवस्थित केलं. म्हणजे गुरूंनी दिलेली मी एकांकिका करायचो तेव्हाची, म्हणून महत्वाची ट्रॉफी होती मला यार. महत्वाचीच होती. मी फक्त दाखवायला उघडली होती. त्यांनी झेलली नाही ना. मॅडम सर ऍक्टर बिक्टर आहेत काय? हो. पण मॅडम वाटत नाही अजिबात. नाही कोणालाच नाही वाटत. लोक सगळे बाहेर जातो ना आम्ही तर असं बघतात, वाकून वाकून सारखं बघत असतात पण नाही ओळखलं असं करतात. आता तर आम्ही ते सुपर मार्केटला गेलो होतो ना परवा आपण किराणाचं सामान घ्यायला, तेव्हा ते एक माणूस म्हणाला वो ऊपर का तेल निकाल के दो ना. त्यांना वाटलं शॉपकीपर आहे. आयडी नव्हता तरी पण वाटलं यांना. एवढा एवढा ठसका लागण्यापर्यंत हसायला आलं तुम्हाला या जोकवर? एवढा ठसका लागला तुम्हाला? चिडू नका. चिडू नका म्हणजे हे काय आहे? मी नको ना सांगू. त्यांना ओळखत असतील. त्यांनी कार्यक्रम बघितला असता तर त्यांनी ओळखलं असतं ना. नसतील बघत कार्यक्रम. तुम्ही कार्यक्रम बघत नाही का मराठी? कुठला? मोठे 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 लोक बघतात. संदीप पाटील आहेत ना क्रिकेटर, त्यांना पण आवडतो हा कार्यक्रम. हास्य जत्रा, सोनी मराठी, कॉमेडी माहितीये ना. मग त्याच्यात पृथ्वी प्रताप. काय एक्सप्रेशन आहे? ती कुचके. पृथ्वी पता पृथ्वी प्रताप. काय रे सापडलं तुला रे? चिडू नका म्हणजे एवढं नाही ओळखत. नाही ओळखत म्हणजे नाही ओळखत लोक तर नाही ओळखत. सगळे कसे ओळखतील? आपली ऍक्टिंग पण बरी नाहीये की नाही. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.